पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या भव्य प्रकल्पाचं उद्या उद्घाटन होणार होतं त्याच रिफायनरीला आज भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। काय आहे बातमी सविस्तर सांगते, पण त्याआधी अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। राजस्थानमधील बाळोतरा येथील पचपत्रा रिफायनरीमध्ये आज अचानक भीषण आग लागली। ही आग इतकी भयानक होती की परिसरात धुराचे काळे लोट आकाशात पसरले होते। विशेष म्हणजे उद्या 21 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या 79,000 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार होतं, परंतु त्याआधीच ही दुर्घटना घडली आहे। HPCL आणि राजस्थान सरकारचा हा संयुक्त उपक्रम असून ही भारतातील पहिली ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी आहे। 2013 मध्ये सोनिया गांधींच्या हस्ते पायाभरणी झालेला हा प्रकल्प अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झाला होता। भारताची ऊर्जा सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड मानला जातो। या आगीमुळे प्रकल्पाचं किती नुकसान झालं आहे आणि उद्याच्या उद्घाटनाचा सोहळा होणार आहे की नाही याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।